मागील 3 ते 4 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक पाणलोट क्षेत्रे भरलेली आहेत. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची हजेरी लागली होती. काही जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नीरा खोऱ्यातही पावसाची दमदार हजेरी लागली होती. नीरा खोऱ्यातील वीर धरण हे 100% भरले असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वीर धरणातून तब्बल 64,000 क्युसेक विसर्ग नीरा नदीमध्ये सोडण्यात आला होता. 2 दिवसांपूर्वी वीर धरणातून सोडलेले नीरा नदीमधील पाणी अकलूज संगम मार्गे पंढरपूर येथे पहाटे पोहोचले आहे. या वीर धरणातील या पाण्यामुळे पंढरपूरमधील ऐतिहासिक असणारा जुना दगडी पुलावरून पाणी वाहू लागले आहे. तसेच वाळवंटातील असणाऱ्या मंदिराला या पुराच्या पाण्याने वेढा घातलाय. पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरे पाण्यात गेली आहेत. वीर धरणाचे पाणी पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर भाविकांचीही या ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात ते गरजेचे असून नौका विहारासाठी भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पंढरपूरमध्ये दिसत आहे. तसेच काही महिला भाविक चंद्रभागेची हळदी कुंकू व खणा नारळ यांनी ओटी भरत आहेत. भीमा नदीचे पाणी हे घाटाच्या पायऱ्यास लागल्याने भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे. प्रशासनांना योग्य खबरदारी घेत या ठिकाणी बंदोबस्त ठेवणे आवश्यक आहे.